हळदी कुंकू म्हणलं ते आठवतं म्हणजे मसाला दूध. हळदी कुंकू स्पेशल सगळ्यात जास्त बनवलं जाणारं मसाला दूध. तर आज आपण अगदी मस्त बनून तयार होणार 1 लिटरच्या प्रमाणात मी रेसिपी देते. भरपूर प्रमाणातसुद्धा तुम्ही दूध बनवू शकता असं. आणि दुधाची झटपट रेसिपी पाहणार, वेळ न घालता झटपट क्रीमी दूध बनवणार आहोत असं. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे, म्हणजे दुधाचा मसाला बनवायचा आहे. त्याकरता मी इथे घेतलेले आहेत 5 ते 6 काजू, अगदी 2 ते 3 चमचे पिस्ते आणि 2 चमचे बदाम. आता हे काय करायचे आहेत, मी भाजणार वगैरे नाही आहे, हे मी भिजवून घेणार आहे. तुम्ही हे गरम पाण्यात देखील भिजू शकता, म्हणजे पटकन भिजतात. अगदी तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनटात भिजतात. हे गरम पाण्यात भिजवला तर मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे, तुम्ही गरम पाणी देखील टाकू शकता. आणि मी याला साधारण एक 20 ते 25 मिनिट या बदाम आणि काजू आणि पिस्त्याला भिजवून घेणार आहे. ते झाकून ठेवून देणार आहोत आता बाजूला. आता आपण दूध बनवायला घेणार आहोत. आता ग्लासने अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे. म्हणजे काय होतं, दूध जर आपण ओतलं ना, अजिबात दूध तळाशी करपत नाही. त्याच्याकरता थोडंसं पाणी टाकायचं. इथे फुल क्रीमवालं इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. मी 1 लिटर घेतलेलं आहे. 1 लिटर प्रमाणात मी इथे तुम्हाला प्रमाण देते. 1 लिटर दूध बनवत आहे मी हळदी कुंकूसाठी. तर इथे थोडंसं केसर टाकायचं, केसरच्या काड्या. इथे मी काजू, बदाम, पिस्ते घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला मी कट करून घेतले आहेत, स्लाईस करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपण मी इथे 1 लिटरसाठी पाऊण कप एवढी साखर घेतलेली आहे, ती टाकायची आहे. आणि आपल्याला पाव कप एवढी मिल्क पावडर टाकायची आहे. कारण काय होतं, मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं, क्रीमी छान असं टेक्स्चर येतं मस्त असं, आणि दाटसर आपलं दूध तयार होतं आणखीन एकदा. म्हणून आपल्याला मिल्क पावडर टाकायची ह्या ठिकाणी. आणि खूप छान टेस्टीसुद्धा लागतं, अगदी घट्टसर होतं दूध आपलं छान. त्यामुळे आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे इथं. आणि हे मिक्स करून घ्यायचं, ते उकळत ठेवायचं आपल्याला दूध. आणि पुन्हा इथं काय करायचं, इथे काजू, बदाम, पिस्ते आपले भिजले देखील आहेत. आता ही वरची आपल्याला जे बदामाची साल आहे ना, ती काढायची. किंवा तुम्ही या ठिकाणी भिजत न घालता तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट पूर्ण बारीक देखील करून घेऊ शकता भाजून, आणि जे पावडर करून टाकू शकता दुधामध्ये. किंवा असं सुद्धा केलं ना, हे खूप छान टेस्टी लागतं. याच्याकरता मी इथे भिजवून टाकणार आहे काजू, बदाम, पिस्ते. इथे मी पिस्ते आणि काजू, बदाम इथे सर्व मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि बदाम देखील मी टाकलेलं आहे. अगदी थोडंसं अगदी दूध टाकलेलं आहे त्याच्यामधलं, कढईमधलं. बारीक करून अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने छान पेस्ट करून देखील घेतलेली आहे ड्रायफ्रूटची. इथे आपलं मसाला देखील तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं जे लागलेलं असेल ते सुद्धा टाकायचं. आणि ज्यांच्याकडे केशर जर नसेल ना, थोडंसं चिमूटभर आपल्याला इथे हळद टाकायचं, म्हणजे काय होतं, छान असा कलर येतो येल्लो. त्याच्याकरता इथे मी चिमूटभर हळद टाकलेली आहे. केशर असेल तर केशरचे देखील टाकू शकता, काही हरकत नाही आहे. आता हे आपल्याला उकळून घ्यायचं दूध छान असं. आपल्याला 20 मिनिट आपल्याला हे दूध छान उकळत ठेवायचं आहे. बघू शकता दुधाला देखील छान उकळत ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही दुधाची मिल्क पावडर टाकल्यामुळे छान थिकनेसपणा देखील आलेला आहे. आणि इथे मी वेलची पावडर देखील टाकलेली आहे, पण शूटिंग आहे ते राहून गेलं. आता गॅस आहे तो बंद करायचा आहे पूर्णपणे आपल्याला इथे. आणि हे दूध आहे ना, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि सर्व करायचं. आणि खूप मस्त हे टेस्टी लागतं दूध. तुम्ही हे थंडीमध्ये सुद्धा बनवू शकता. आता हळदी कुंकासाठी हे आवर्जून बनवलं जातं. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हळदी कुंकाकरिता दूध हे बनवून बघा. खूप अप्रतिम झालं होतं हे दूधसुद्धा. माझ्या घरच्यांनासुद्धा खूप आवडलं. जर तुम्ही संध्याकाळी हळदी कुंकू ठेवलं असेल ना, तर तुम्ही दुपारीच हे दूध बनवून ठेवू शकता. तोपर्यंत नॉर्मल टेम्परेचरवरती सुद्धा इथं थंड होतं. बघू शकता या पद्धतीने तुम्ही दूधसुद्धा मस्त असं क्रीमी. तर ह्याची मसाला दुधाची तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.